आज आपण गुजरातचा सुप्रसिद्ध असा मसाला खाकरा तयार करणार आहोत। घरच्या मोजक्या साहित्यांमध्ये एकदम झटपट तयारी होणारी ही रेसिपी आहे। मार्केटपेक्षाही एकदम भन्नाट अशी याची चव लागते। रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। खाकरा तयार करण्यासाठी आपण रेग्युलर गव्हाचं पीठ वापरतो, तेच पीठ आपण 2 वाटी घेतलेले आहे। यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेऊया। अर्धा चमचा हळद घालायची आहे। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। अर्धा चमचा ओवा घालून घेऊया। 1 चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालून घेऊया। पाव चमचा जिरे यामध्ये ॲड करायचे। ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। सगळी पिठं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। लगेचच यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल आपल्याला साधंच घालायचे। आता व्यवस्थित आपल्याला सगळ्या पिठाला हे तेल लावून घ्यायचे। पिठाच्या कणांकणाला आपल्याला हे तेल लावून घ्यायचे। तेल व्यवस्थित आपल्याला पिठाला चोळून घ्यायचे। तेलाचं मोहन व्यवस्थित लावून झालं की लगेचच पिठाची आपल्याला मूठ तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित अशी मूठ तयार होते। याचा अर्थ आपल्या या पिठाला एकदम छान मोहन लागलं गेलेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही, असं आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। 2 मिनिटासाठी आपल्याला एकसारखं हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपलं एकदम छान असं मळलं गेलेलं आहे। लगेचच यावरती झाकण ठेवून 10 मिनिटासाठी आपल्याला हा डो रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे। 10 मिनिटं झालेली आहे। आपला डो एकदम छान रेस्ट करून झालेला आहे। 2 मिनिटं व्यवस्थित एकदा पुन्हा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि लगेचच याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत। आपल्याला आवश्यक असेल तेवढ्या लाट्या आपण तयार करून घेऊया आणि पुन्हा झाकून ठेवून द्यायचं आहे। लगेचच आपण खाकरा तयार करायला घेऊया। पोलपाटावर आपण तयार केलेला उंडा घ्यायचा आहे आणि जेवढी शक्य होईल तेवढी पातळ अशी आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। सगळ्या बाजूनी एकसारखी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असा आपला खाकरा तयार झालेला आहे। लगेचच आपण हा शेकून घेऊया। खाकरा शेकायला आपल्याला उशीर लागतो, तोपर्यंत आपण दुसरा खाकरा लाटून घेऊया। हा देखील एकदम पातळ असा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। एकदम सहज असे आपले हे खाकरे लाटले जात आहेत, कारण आपलं पीठ एकदम छान मळलं गेलेलं आहे। अजिबात उशीर लागत नाही। खाकरा भाजत असताना आपल्या गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे। लाकडी ठोकळ्याच्या साहाय्याने सगळ्या बाजूनी दाबत आपल्याला हे खाकरा आपल्याला शेकून घ्यायचा आहे। तव्यावरती दोन्ही बाजूनी आलटी पलटी करत आपल्याला हा खाकरा शेकून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता एकदम छान क्रिस्पी असा आपला हा खाकरा तयार झालेला आहे। दोन्ही बाजूनी एकदम सुरेख कलर आलेला आहे। आता लगेचच हा खाकरा काढून घेऊया। आपण लाटून घेतलेला खाकरा आता तव्यावर घालून याला देखील शेकायचा आहे। एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा आपल्याला हा देखील शेकून घ्यायचा आहे। ठोकळ्याच्या मदतीनं दाबत सगळ्या बाजूनी व्यवस्थित प्रेस करत आपल्याला हा खाकरा भाजून घ्यायचा आहे। एक बाजू व्यवस्थित शेकली गेली की आता पलटी मारून आपल्याला दुसरी बाजू देखील एकदम छान प्रेस करत शेकून घ्यायची आहे। हा खाकरा देखील एकदम छान शेकला गेलेला आहे। एकदम कुरकुरीत असा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण उरलेले सगळे खाकरे तयार करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आपले सगळे खाकरे तयार करून झालेले आहेत आणि खाकरा सोबत खाण्यासाठी या ठिकाणी आपण शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे। तुम्हाला मी एक खाकरा तोडून दाखवते। तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा आपला हा खाकरा तयार झालेला आहे। अगदी फ्लेवरफुल मार्केटमध्ये भेटतो त्यासारखाच खाकरा आपल्या घरच्या घरी तयार होतो। अगदी फ्लेवरफुल घरच्या मोजक्या साहित्यांमध्ये आपला हा खाकरा तयार झालेला आहे। कमीत कमी खर्चामध्ये आपला हा खाकरा तयार होतो। मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी कुठे बाहेर गावी ट्रिपला जाताना देखील तुम्ही हा खाकरा घेऊन जाऊ शकता। 8-10 दिवस तुम्ही आरामात हा एन्जॉय करू शकता।
तुम्ही हा खाकरा 1 महिना स्टोअर करून देखील ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। अशा पद्धतीनं तुम्ही एकदा हा खाकरा नक्की तयार करून पहा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।